संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. विट्यात 22 मुलांना जेवणातून विषबाधा. शासकीय निवासी शाळेतील धक्कादायक घटना. विट्यातील शासकीय निवासी शाळेतील 22 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांना तातडीनं विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. माझं नाव प्रणव बाळे. काय त्रास तुला झाला? तिला पोटात उचलण्यात होतं आणि उलटी. काल काय खाल्लं होतं? जेवण काय दिलं होतं? काल मटण, दूध आणि सफरचंद. बरं. सगळ्यांना तुझ्या मित्रांना पण त्रास चालू झाला? जेवणातून 22 मुलांना विषबाधा झाल्याच्या घटनेमुळे विटा परिसरात खळबळ उडाली आहे. विट्यातील शासकीय निवासी शाळेत विद्यार्थी शिकतात. दररोजप्रमाणे रविवारी रात्री शाळेकडून मुलांना जेवण देण्यात आलं. जेवल्यानंतर मुलांना आज सोमवारी सकाळपासून उलटी, मळमळ, जुलाबाचा त्रास सुरू झाला. एकाच वेळी 22 मुलांना त्रास सुरू झाल्यामुळे शाळा प्रशासनाने तातडीनं मुलांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोटदुखी, उलटीचा त्रास होऊ लागल्याने शासकीय निवासी शाळेतील 5 मुलांना घेऊन उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते. त्यानंतर डॉक्टरांना शंका आल्याने मुलांकडून चौकशी केली असता रात्री खाल्लेल्या जेवणातून मटणातून विषबाधा झाली असल्याचे निष्पन्न झालं असून त्या 22 मुलांवर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्याकडं सकाळी 11 वाजताच्या दरम्यान शासकीय निवासी शाळेतील मुलं लूज मोशन म्हणून कंप्लेंट घेऊन आली होती. पण जर आपल्याला शंका आल्यामुळे आपण त्यांना ॲडमिट केली. तोपर्यंत आपल्याकडं जवळजवळ 20 ते 22 मुलांचा लॉट आलेला आहे. सगळ्यांची एकच तक्रार होती की पोटात दुखतं आणि संडास उलटीचा त्रास चालू झालेला आहे. रात्री 2-3 वाजल्यापासून झालेला आहे. त्यातले 2 मुलं जरा जास्त डिहायड्रेट होते. त्यांना आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे. सर्व मुलांना आपण IV कनेक्ट केलेलं आहे. या मुलांच्या बाबतीत एकच आहे की त्यांनी कालचं जे नॉनव्हेज जेवण खाल्लं होतं त्याच्यामुळे ही विषबाधा असण्याची शक्यता आहे. अजून त्यात आपण गॅरंटेड ते सांगू शकत नाही. परंतु ट्रीटमेंट आपण सर्वांना चालू केलेली आहे. आणि तसंच काही जर वाटलं तर आपल्याकडं ॲम्ब्युलन्स स्टँड बाय ठेवलेले आहेत. जर पुढं रेफर करायची वेळ आली अतिदक्षता विभागाला तरी त्याची सोय केलेली आहे. आपली ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला तिथेही आपण ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर पाठवून दिलेले आहेत, जेणेकरून तिथं जे राहिलेले इतर विद्यार्थी आहेत त्यांना काही त्रास होतोय का किंवा तसा जर त्रास असला तर त्यांना आपण आपल्या हॉस्पिटलला आणायची पण व्यवस्था केलेली आहे.